हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहे पनीर मटर मसाला। त्यासाठी मी कढई तर तापवून घेतली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया आणि तुम्ही 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। हे पनीर फ्राय करून घेऊया। पनीरला पलटी करून बघूया। पनीर फ्राय करून झालेला आहे। मी आता पनीर काढून घेते। आता आपलं पनीर फ्राय झालेलं आहे। आता त्याच पॅन मध्ये मी थोडंसं जिरं टाकते आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले होते बारीक, कांदे टाकते। आता कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण याला भाजू। तो पनीरचे पीसेस करून घेते, पनीर काढून घेऊया। आपला कांदा झालेला आहे। आता मी याच्यामध्ये 4-5 काजू, लसूण, अद्रक, 1 टोमॅटो आणि धनिया पत्ता याची पेस्ट काढून घेतलेली आहे। आता आपण पेस्ट याच्यामध्ये काढून टाकूया। आता आपली पेस्ट तेलामध्ये चांगली भिजली आहे। आता याच्यामध्ये टाकते मी चवीपुरतं मीठ, कटिंग हळद, 1 चम्मच गरम धनिया पावडर, 1 चम्मच लाल तिखट। आता याला आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटं मसाला चांगला आपला शिजू देऊ। हे बघा, आपला मसाला झालेला आहे। मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता माझ्याकडे थोडे हिरवे मटर आहे। आता हे मटर टाकून देऊया आणि ते आता झाकण ठेवून 2 मिनिटं वाफेमध्ये होऊ देऊया। आता आपले मटर शिजलेले आहे, मसाल्याला मस्त कढी लागली आहे। आता याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेलं होतं पनीर टाकून देऊया। थोडासा गरम मसाला, आणि कस्तुरी मेथी। आता 2 मिनिटं मस्त कमी आचेवर होऊ द्यायचा आहे। आपली भाजी रेडी झालेली आहे, बघू शकता। झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवते भाजीला। बघू शकता फ्रेंड, भाजीला मस्त तरी आलेली आहे। आपल्या इथं भाजी रेडी झालेली रेडी आहे आपला मटर पनीर मसाला।